नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। तारीख होती 15 ऑगस्ट, अर्थात भारताचा स्वातंत्र्य दिन। पण याच दिवशी एका आंदोलकाच्या पेकाटात एका नोकरशाहीतल्या अधिकाऱ्यानं लाथ घातली। त्या अधिकाऱ्याचं नाव होतं जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी। पण आता राज्य मानवाधिकार आयोगानं या पोलीस अधिकाऱ्यालाच दणका दिला। कारण ज्या दिवशी व्यवस्थेनंच सर्वसामान्यांच्या पेकाटात लाथ घातली, त्यावेळी त्यांच्या बाजूनं, सामान्यांच्या बाजूनं उभं राहतो तो मानवाधिकार आयोग। पण या मानवाधिकार आयोगाचं जे ब्रीदवाक्य आहे ना, ते अतिशय महत्वाचं आहे, सत्यमेव जयते। आणि त्याच्या जोडीला लाईफ, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि डिग्निटी, म्हणजे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला स्वातंत्र्याचा अधिकार आहे, प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला प्रतिष्ठेचा अधिकार आहे। तो आंदोलक जो महिन्यांपासून त्या ठिकाणी उपोषणाला बसलाय, त्याचा कौटुंबिक वाद सोडवण्याची तक्रार नोंदवून देखील, त्या ठिकाणी गुन्हा दाखल होऊन देखील त्याला जर त्या प्रकरणात दाद मिळत नसेल, तर अशा वेळी तो अर्थातच जे राज्यकर्ते आहेत त्यांच्याकडेच दाद मागणार। म्हणून तर त्या दिवशी जालन्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे या दौऱ्यावर असताना, ध्वजारोहणासाठी आल्या असताना त्यांचा ताफा अडवण्याचा तो प्रयत्न केला, तर त्याचा इतका राग या अनंत कुलकर्णींच्या मनात आला की त्यांनी त्याच्या धाकट्या बारक्या लेकी समोरच त्या गोपाळ चौधरी नामक आंदोलकाच्या पेकाटात लाथ घातली। आणि ती लाथ साधी सुधी नव्हती, 2-3 पोलीस कर्मचारी त्याला ऑलरेडी पकडलेला आहे, ताब्यात आहे त्यांच्या, तरी देखील हा पाठीमागून आला आणि फिल्मी स्टाईलनं त्या ठिकाणी लाथ मारली। एवढं करून स्पष्टीकरण काय? तर या आंदोलकानं आम्हाला शिव्या हसडल्या, पोलीस स्टेशन मध्ये येऊन त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली, शिवीगाळ केली, शिवाय बाहेर स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून त्याचे काही शिंतोडे एका पोलीस महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर पडले आणि मग मात्र बळाचा वापर करावा लागला। मान्य आहे, तो जर गुन्हेगार असेल, खंडणीखोर असेल, दरोडेखोर असेल, अट्टल गुन्हेगार असेल, तर त्याच्या पेकाटात नक्कीच लाथ घाला। पण जो एक कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी तुमच्याकडे दाद मागतोय, त्याला दिवसा ढवळ्या भर रस्त्यात त्याच्याच लेकी समोर, लोकांसमोर आणि स्वातंत्र्य दिनी जर कमरेत लाथ घालत असाल, तर हे गैरवर्तन आहे आणि ते कदापिही सहन केलं जाणार नाही। मग त्याच्यावर अनेक जणांनी आवाज उठवले, राजकीय त्या ठिकाणी नेते असतील, सर्वसामान्य असतील, कारण की अख्खा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। पण अशा वेळी, प्रत्येक वेळी अशा लोकांवर कारवाई होणार का, असे प्रश्न विचारले जातात। 7-8 दिवस झाले, आठवडा झाला, अजूनही त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई नाही। पण अशा वेळी धावून येतं ते वंचित। कारण आता वंचितच्या, म्हणजे वंचित बहुजन आघाडीनं बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली एक ब्रीद ठरवलेला आहे आणि त्या ब्रीदनुसार ते जातात। जिथं पीडित तिथं वंचित। आपल्याला आठवत असेल सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण, या न्याय व्यवस्थेला त्या ठिकाणी प्रत्यक्ष गुन्हा दाखल करण्याची ताकद दाखवणारे नेते बाळासाहेब आंबेडकर। सुप्रीम कोर्टात बाजू मांडली, गुन्हा दाखल करून घेतला, आज SIT देखील स्थापन झाली। कोथरूड मधलं पीडितेचं प्रकरण, ज्या पीडितेला मदत करायला काही तरुणी गेल्या, त्याच पीडिता बनल्या आणि आता तर त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला। पण त्या प्रकरणामध्ये गुन्हा नोंदवून घेण्यासाठी कुणावर, पोलिसांविरुद्ध किंवा FIR दाखल करण्यासाठी लढा दिला, तोही वंचितनच। म्हणजे अशा वेळी, प्रत्येक वेळी वंचित पुढे येतं आणि आपली भूमिका मांडतं आणि या प्रकरणात देखील वंचितनं तेच केलं। या प्रकरणामध्ये वंचितनं मानवाधिकार आयोगाकडे थेट तक्रार केली।
या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी केली आणि मानवाधिकार आयोगानं देखील त्याची गंभीर दखल घेतली. आणि आता या मानवाधिकार आयोगानं थेट नोटीसच धाडली आहे, ती म्हणजे जालन्याचे पोलीस अधीक्षक आणि गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव या दोघांना नोटीस धाडली आहे. 22 सप्टेंबरला सुनावणी ठेवण्यात आली आहे. तोपर्यंत जर या संपूर्ण प्रकरणाच्या प्राथमिक तथ्यांचा शोध घेऊन अहवाल सादर केला नाही तर आयोगाकडून एकतर्फी निर्णय घेतला जाईल असं स्पष्टीकरण देखील दिलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या अधिकाऱ्यानं अशी कमरेत पेकाटात लाथ घातली त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा देखील आदेश दिलाय. आणि त्यामुळे माझं सगळं लाईव्हच यावरच आहे, ज्याचं नावच आहे अर्थातच जिथं पीडित तिथं वंचित. कमरेत लाथ घालणाऱ्या त्या पोलिसावर गुन्हा दाखल करा, मानवाधिकार आयोगाची नोटीस. आपल्याला आठवतंय 15 ऑगस्टला गोपाळ चौधरी नामक व्यक्ती, तिचे वडील रमेश चौधरी, भाऊ अनिल चौधरी महिन्यापासून आंदोलन करतायत, उपोषण करतायत. त्या दिवशी त्यांनी ठरवलंच जर आमची दाद घेतली नाही तर आम्ही आत्मदहन करू. आता तोपर्यंत तिकडे जालन्यामध्ये दौऱ्यावर असलेल्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणासाठी निघालेल्या पंकजा मुंडे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न यांच्याकडून झाला. आता ते झाल्यानंतर मात्र त्या ठिकाणी पोलीस आणि त्यांच्यात काही बाचाबाची झाली, शिवीगाळ झाली, अर्थात दमदाटी झाली. काय झालं असेल ते, त्यावेळी त्यानं तो ज्वलनग्रही पदार्थ देखील आपल्या अंगावर ओतण्याचा प्रयत्न केला. काही शिंतोडे त्या पोलीस महिलेच्या अंगावर देखील उडले असं त्या ठिकाणी स्वतः हे अनंत कुलकर्णी यांनी सांगितलं. हे सगळं मान्य आहे. भले त्यांनी काही शिव्या दिल्या असतील, शिवीगाळ केल्या असेल, सगळं केलं असेल, गुन्हा दाखल करा, कारवाई करा, चौकशी करा. पण तुम्ही भर दिवसा ढवळ्या सर्वसामान्य माणसाला अशा पद्धतीनं त्याच्या कमरेत लाथ घालता, ही कुठली आचारसंहिता आहे? बरं, डीवायएसपी दर्जाचा अधिकारी, त्यांना असं वर्तन करावं, त्यामुळे हे गैरवर्तन आहे. आणि याच संदर्भामध्ये मानवाधिकार आयोगानं या संदर्भात प्रत्यक्ष नोटीस बजावलेली आहे. आणि त्या नोटिशीमध्येच क्लिअर केलेलं आहे की आता या प्रकरणाला 100% अनंत कुलकर्णी यांना तोंड द्यावं लागेल, कारण की आता त्यांच्या अडचणीत या ठिकाणी वाढ झाली आहे. महत्वाचं म्हणजे मुळातच 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी काय घडलं आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया देखील आली. काय म्हणाले ते? वास्तविक अशी कुणाला लाथ मारायची नसते, कायदा कुणीच हातात घ्यायचा नसतो, कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्या यंत्रणेची असते त्या यंत्रणेनं माणुसकीला धरून काम करायला हवं असं म्हणून त्या पोलिसाचे कान टोचलेच. शिवाय एक वाक्य महत्वाचं, पोलिसांची काही नियमावली आहे त्याप्रमाणे कारवाई होईल. आता या सगळ्यांमध्ये वंचितनं काय केलं? वंचितनं 8 दिवस झाले तरी त्या पोलीस अधिकाऱ्यावर ना गुन्हा दाखल होत होता ना कुणी त्याची दखल घेत होतं. शेवटी पीडित, शोषित, वंचितांच्या माग कायम उभं राहण्याचा वंचित बहुजन आघाडीचा हा जो निर्धार आहे तो या ठिकाणी कामी आला. आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राज्य मानवाधिकार आयोगाकडे या प्रकरणी दाद मागण्यात आली, तक्रार दाखल करण्यात आली. त्यावर मानवाधिकार आयोगानं देखील ही गंभीर दखल घेतली या तक्रारीची. आणि आयोगाचे अध्यक्ष तसेच निवृत्त न्यायाधीश AM बदर यांनी या प्रकरणी आयोगामार्फत गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आणि जालना पोलीस प्रमुखांना या तक्रारीवर आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोटीस बजावली. आता यावेळी या घटनेची जी छायाचित्र आहेत, फोटो आहेत, जसे की ते व्हायरल झालेले आहेत, आपण सेकंड विंडो मध्ये बघताय, पण तो प्रकार कसा, तो व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्रात व्हायरल झाला होता. ते छायाचित्र देखील आयोगाकडे सादर करण्यात आलेले आहेत. आता यामध्ये जी काही नोटीस धाडण्यात आलेली आहे त्या नोटिशीतला महत्वाचा मजकूर काय तो पण तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. काय आहे? संबंधित पोलीस अधिकाऱ्याचे हे वर्तन वसाहतकालीन दृष्टिकोन दर्शवणारे आहे, भारताच्या राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करणारे आहे
असे निरीक्षण आयोगानं नोंदवले. इतकंच नव्हे तर पीडित व्यक्तीला नुकसान भरपाई का दिली जाऊ नये याबाबत देखील विचारणा करण्यात आली. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, गुन्हा दाखल करा नाहीतर, असं देखील मानवाधिकार आयोगानं म्हटलंय. काय म्हटलंय? संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर फौजदारी खटला दाखल करून विभागीय चौकशी सुरू करावी, तसेच प्राथमिक तपास करून 4 आठवड्यांच्या आत अहवाल सादर करावा, असे निर्देश जालना पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 सप्टेंबर रोजी होणार आहे. अहवाल विहित मुदतीच्या वेळेत न आल्यास आयोग या तक्रारीवर एकतर्फी निर्णय घेईल, अशी तंबी देखील किंवा स्पष्टीकरण देखील मानवाधिकार आयोगानं या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्हाला आठवत असेल 15 ऑगस्ट झाल्यानंतर 16 ऑगस्टला जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच वेळी मी एक लाईव्ह केलं होतं. भर रस्त्यात अशी लाथ मारली, सोमनाथ सूर्यवंशीला कोठडीत कसं मारलं असेल विचार करा. बघा, हे नोकरशाहीतले ज्यांनी लोकशाहीचा आदर राखायचा आहे, सन्मान करायचा आहे. अहो, लोकशाही या शब्दात लोक शब्द आहे. लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता लोकांकडून चालवलेलं राज्य आहे. ही लोकशाही आहे. पण इथे नोकरशाहीनच या लोकशाहीच्या पेकाटात लाथ घालायचा प्रयत्न केला. आणि हे कसं काय खपवून घेतलं जाणार? मग असे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांसारखे नेते उभे राहतात जे या सिस्टीम विरोधात लढण्याचा प्रयत्न करतात. सुप्रीम कोर्टात जाऊन सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी या संपूर्ण प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होत नव्हता. 8 महिने झाले गुन्हा दाखल करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला. एसआयटी नेमली गेली नव्हती. एसआयटी नेमण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला. यामागचं सगळं श्रेय बाळासाहेब आंबेडकर यांना तर द्यावं लागेलच, पण त्यासोबतच पीडित, वंचित, शोषित यांच्या मागे उभं राहणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला पण द्यावं लागेल. म्हणून मी मगाशी म्हटलंय, जिथं जिथं पीडित, शोषित, वंचित, तिथं तिथं वंचित. प्रत्येकानं ही भूमिका लक्षात घ्यायला पाहिजे की सर्वसामान्यांच्या मुळावर उठलेल्या या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात खरं म्हणजे आता आपल्याला आवाज उठवायला पाहिजे. पण हा आवाज उठवण्यासाठी एकसंध असलं पाहिजे, पण आपण ते करत नाही. खरं तर या संपूर्ण प्रकरणावर मला सोमनाथ सूर्यवंशीची आठवण येते. जर दिवसा ढवळ्या अनंत कुलकर्णी नावाचा डीवायएसपी अधिकारी अशी एखाद्याच्या पेकाटात लाथ मारत असेल तर कोठडीत संशयित म्हणून ज्याला तुम्ही नेलत त्या सोमनाथला कशी मारहाण केली असेल विचारही न केलेला बरा. त्याचा मारहाणीतच मृत्यू झालाय. शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज. अंगावर 24 खुणा आहेत. इंटरनल ज्या काही जखमा आहेत त्या वेगळ्याच. शवविच्छेदन अहवाल आला तरी देखील मुख्यमंत्री दादांत खोटं बोलून विधिमंडळात सांगतायत त्याला श्वसनाचा आजार होता. इकडे पोलीस सांगतायत की त्याला छातीत कळ आली, हृदयविकारानं मेला. अरे तुम्ही चालवलंय काय? कुणासाठी न्याय आहे हा? अन्याय कुणावर करताय तुम्ही? आता सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात कुणाची खैर नाही, कुणाची गैर घेतली जाणार नाही. आता आरोपी पण निष्पन्न होतील, सह आरोपी पण निष्पन्न होतील. आता ही एसआयटी तितक्याच ताकदीने उभी राहतीये. सुधीर हिरेमठ अध्यक्ष आहेत त्याचे, विशेष पोलीस महानिरीक्षक सीआयडी पुणे, आता यांच्या अध्यक्षतेखाली ही एसआयटी नेमण्यात आली आहे. पण या प्रकरणाचा जर विचार केला तर यामध्ये खरं तर अशी सर्वसामान्य माणसाच्या पेकाटात लाथ घालायचा अधिकार यांना दिला कुणी? मान्य आहे त्यांनी काही चुका केल्या असतील, गुन्हा दाखल करा, चौकशी करा. तो तुमच्या समोर आहे. पण तुम्ही भर दिवसा ढवळ्या जर बिनधास्तपणे त्याला जर अशी लाथ घालत असाल, ते पण त्याच्या लेकी समोर, तर काय राहिलं? नवशक्ती या वेब पोर्टलवर ऍडव्होकेट विकास ठाकरे मुंबई उच्च न्यायालयाचे वकील आहेत त्यांनी अतिशय सुंदर लेख लिहिलाय. अतिशय सुंदर लेख लिहिलाय. त्यातला काही मजकूर मी फक्त तुम्हाला जाता वाचून दाखवणार आहे.
आता मानवाधिकार आयोगानं तर ही कारवाई करायला सुरू केलेली आहेच. सरकारला पण अनंत कुलकर्णी यांच्यावर कारवाई करावी लागेलच. पण यामध्ये जे म्हटलंय ना ते अतिशय चपकल आहे. आत्ताच्या परिस्थितीला धरून मी विकास ठाकरे यांचं अभिनंदन करतो आणि नवशक्ती वेब पोर्टलचं अभिनंदन करतो की त्यांनी या लेखाला त्यांच्या त्या संपूर्ण वेब पोर्टलवर स्थान दिलंय. यातला काही महत्वाचा मुद्दा, महत्वाचा मजकूर मी वाचतोय आणि शेवट करतोय. स्वातंत्र्यानंतर साम्यवादी, लष्करशाही, हुकुमशाही असे अनेक पर्याय उभे असताना आपण जाणीवपूर्वक लोकशाहीचा स्वीकार केला. त्याच लोकशाहीच्या स्वातंत्र्य दिनी नोकरशाही म्हणवणाऱ्या पोलीस खात्यातील अनंत कुलकर्णी नावाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिनाभरापासून उपोषण करणाऱ्या आंदोलकाच्या पेकाटात लाथ मारून लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह उभं केलं. नोकरशाहीचं हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. सामान्य जनतेला देशातील कोणत्याही शासकीय कार्यालयात काय वागणूक मिळते यावरून आपण आपली लोकशाहीची आणि प्रजासत्ताकाची व्याख्या केली पाहिजे. जालन्यामधील गोपाळ चौधरी नावाचा आंदोलक आपल्या कुटुंबासह कौटुंबिक वादातून केस दाखल केल्यावर न्यायाच्या आणि कारवाईच्या मागणीसाठी महिनाभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसला होता. पोलीस कारवाई करत नाहीत असा त्यांचा आरोप होता. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पालकमंत्र्यांना भेटून निवेदन देण्यासाठी जात असताना पोलिसांनी अडवलं आणि ताब्यात घेतलं. यावेळी अनंत कुलकर्णी नावाचा पोलीस उपाधीक्षक दर्जाचा अधिकारी फिल्मी स्टाईलनं या उपोषणकर्त्याच्या पेकाटात लाथ मारतो. गंभीर बाब म्हणजे हा प्रकार उपोषणकर्त्याच्या लहान मुलीसमोर घडतो. नोकरशाही मधला एक नोकर या देशाच्या नागरिकावर, शेतकऱ्यावर, मतदार राजावर लाथ उगारत असेल तर आपले स्वातंत्र्य आणि लोकशाही धोक्यात आहे हे सांगायला कोणत्याही विचारवंताची गरज नाही. आपण प्रजासत्ताक लोकशाही व्यवस्थेचा स्वीकार केला असला तरीही व्यवस्था राबवण्यासाठी जी यंत्रणा लागते ती आजही मुठभर उच्चवर्णीयांच्या हातात आहे. ती कधीही जनता केंद्रित झाली नाही की बहुजनांच्या हातात आली नाही. हम करे सो कायदा हीच कायद्याची अवस्था आहे. अनंत कुलकर्णी नावाच्या नोकरशाहीची ही लाथ लोकशाहीवर, प्रजासत्ताकावर उगारलेली लाथ तर नाही ना. तुम्ही अजूनही स्वतंत्र नाहीत, देशाचे खरे मालक आम्हीच आहोत हे तर या व्यवस्थेला सुचवायचे नसेल ना. आंदोलन करता गोपाळ श्रीमंत, गर्भ श्रीमंत असता, मोठा उद्योजक, बडा नोकरशाह असता, उच्चवर्णीय असता तर या नोकरशाहीने त्याच्या पेकाटात लाथ मारण्याची हिंमत केली असती का? हाच खरा प्रश्न आहे. बदलापूरमधील अक्षय शिंदेचा एन्काउंटर असो, परभणीतील उच्च शिक्षित सोमनाथ सूर्यवंशीचा पोलीस कोठडीत, न्यायालयीन कोठडीत झालेला मृत्यू असो, पुण्यातल्या कोथरूड मधील मुलींचं प्रकरण असो, अशी अनेक ताजी उदाहरणं येथील व्यवस्थेनं लाथाडलेली, चिरडलेली सांगता येतील. केवळ संशयावरून राजकीय सूडबुद्धीने दाखल झालेले खोटे गुन्हे, पोलीस कोठडीतील कित्येक अनन्वित अत्याचार आजपर्यंत मुकेच राहिले आहेत. कोथरूड मधील जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी पोलिसांविरुद्ध कारवाईची मागणी करणाऱ्या मुलींवरच गुन्हे दाखल करण्याचा पराक्रम येथील व्यवस्थेनं केलाय. यालाच उलटा न्याय म्हणतात. न्याय मागण्याच्या पेकाटात अशी लाथ पडत असेल तर कोठडीतील अत्याचार कोणत्या पातळीचे असतील याचा विचारच न केलेला बरा. या अनंत कुलकर्णी नावाच्या अधिकाऱ्यावर राज्याच्या गृहमंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी अजूनही कारवाई केली नाही, कदाचित होणारही नाही. कारण ज्याच्यावर अन्याय झालाय तो बहुजनांचा प्रतिनिधी आहे आणि अन्याय करणारा उच्चवर्णीय व्यवस्थेचा भाग आहे. देशात अनेक कायदे आहेत, पोलीस मॅन्युअल आहे, भारताचे संविधान आहे, असे अनेक शेकडो कायदे आहेत. वर्षागणिक नव्या कायद्यांची भर देखील पडते आहे. पण हे कायदे कशासाठी आहेत असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. न्यायालयात वर्षानुवर्षे खटले प्रलंबित आहेत. आज व्यवस्थेशी लढणे, कोर्टात जाणे हे सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरचे राहिले आहे. तिथेही न्याय मिळेलच याची खात्री नाही. एका बाजूला संविधान मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूला धर्माच्या आडून जनतेला, देशाला नियंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्वातंत्र्य दिनी या उच्चवर्णीय नोकरशहानं जरी ही गोपाळ नामक निराधाराला मारलेली लाथ असली
तरी ती खऱ्या अर्थानं लोकशाही व्यवस्थेवर मारलेली लाथ आहे, हे सत्य आपण समजून घेतलं पाहिजे. प्रजासत्ताक वगैरे पुस्तकात वाचायच्या आणि भाषणात सांगायच्या गोष्टी आहेत. जनता कायम किडामुंग्यांसारखी चिरडण्यासारखीच असते, अशी या व्यवस्थेची समजूत आहे. अधूनमधून ती आपल्याला लातों के भूत बातों से नहीं मानते असं सांगत वास्तवाची जाणीव करून देत असते. इतकेच. चला, येथील लोकशाहीवादी जनतेसाठी उशक काल होता होता काळ रात्र झाली, पुन्हा एकदा आयुष्याच्या पेटवा मशाली हे गाणं समर्पित करूयात, कारण बाकी आपल्या हाती दुसरं आहे तरी काय. पण मला नागराज मंजुळे दिग्दर्शित फॅन्ड्री हा चित्रपट आठवतो आणि त्या चित्रपटातला सगळ्यात महत्वाचा शेवटचाच सीन अत्यंत महत्वाचा वाटतो. त्या जब्यानं जसा व्यवस्थेवरच दगड मारला, तो दगड व्यवस्थेवर फेकून मारला, तसंच पण अगदी उलट या व्यवस्थेनंच तुमच्या आमच्या पेकाटात लाथ मारलीये. मानवाधिकार आयोग, मग त्या ठिकाणी खरं तर आपण जे पाहतोय ना, लाईफ, डिग्निटी, इक्वॅलिटी, लिबर्टी, या चारही गोष्टी सर्वसामान्यांसाठी आहेत का नाहीत असा प्रश्न पडलाय. पण आज मानवाधिकार आयोगानं देखील त्यांना नोटीस धाडली आहे. प्रत्येक माणसाला, सर्वसामान्यांना जगण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, प्रतिष्ठेचा अधिकार आहे, समानतेचा अधिकार आहे. चार चौघात अशी लाथ घालून तुम्ही आमची प्रतिष्ठा धुळीस मिळवत असाल तर लक्षात ठेवा, आम्ही भारताचे लोक आहोत, भारताचे आहोत, हे अत्यंत महत्वाचं आहे आणि यासाठी आम्ही सगळे पेटून उठणारच. म्हणूनच आज वंचितनं मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करून जी नोटीस मानवाधिकार आयोगाने पाठवलेली आहे ती अतिशय योग्य आहे. जिथं पीडित तिथं वंचित, कमरेत लाथ घालणाऱ्या त्या पोलिसावर गुन्हा दाखल करा, मानवाधिकार आयोगाचे आदेश. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.